नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. ही हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब आहे. उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालंय तरी सुद्धा हिंदू सणासाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळते. मंत्री नितेश राणेंची टीका. सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या धर्मासंदर्भात बोलण्याची हिंमत दाखवावी. त्यांना फक्त आमच्या देवाबद्दलच बोलायचं आहे. नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी पतपेढीच्या निवडणुकीचा विचार करावा. पंतप्रधान पद त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मग काय लाडकी बहीण योजना बंद करायची का? लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार संतापले. नवी मुंबईत नितेश राणेंच्या उपस्थितीत वराह जयंती साजरी केली जाणार. वराह जयंती निमित्त कोपरखैरनेमध्ये महाआरती केली जाणार. सातपुड्याच्या दुर्गम भागात पावसामुळे दरड कोसळली तर प्रशासनाकडून दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू. मुंबई पालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल ऍप सुरू होणार. एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदानाची माहिती मिळणार. शिर्डीत साईबाबांच्या लाडू प्रसादात 50% दरवाढ. 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे खेडमधील वेरळ, आवाशी आणि परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे होत आहेत हाल. मुंबईतील अनेक भागांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू. सायन परिसरातही जोरदार पावसाची हजेरी.